हॅलो नमस्ते. सगळ्यात महत्त्वाचा विषय आजकाल चालला आहे. बऱ्याच लोकांचे मला फोन येत आहेत. काय विषय झाला आहे की जेव्हापासून सी ई टी एक्झाम झाली आहे आणि सी ई टीचं ते स्कोअर आलं आहे, सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न आहे की सर इंजिनिअरिंगचे ब्रांच कुठले निवडायचे. कट ऑफ वगैरे याच्या रिलेटेड पण बऱ्याच जणांचा डोक्यात विषय आहे. कट ऑफ नेमकं सर कसा लागणार, आम्हाला कुठलं कॉलेज मिळणार, तो विषय वेगळा आहे. कट ऑफ आणि ते कॉलेज ब्रांच कुठली सिलेक्ट करायची हा विषय वेगळा आहे. याचे सेपरेट आपण काउन्सिलिंग सेशन घेणार आहोत. सेपरेट 1-to-1 स्टुडंटला त्याच्या स्कोअरनुसार, त्याच्या पर्सेंटाईलनुसार कुठलं कॉलेज मिळणार आणि कोणतं कॉलेज प्रेफरन्सेस कसे देणार हे सगळं आम्ही सांगणार आहे. आजचा विषय आपला आहे इंजिनिअरिंग ब्रांचेस काय आहेत, म्हणजे इंजिनिअरिंग ब्रांचेस कुठल्या कुठल्या आहेत. बऱ्याच जणांना हे पण माहीत नाही की इंजिनिअरिंगमध्ये ब्रांचेस कुठल्या कुठल्या असतात. नुसतंच ऐकलं इंजिनिअरिंग म्हणजे एकच आहे काय, नाही. इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत आणि ह्याच ब्रांचेसमध्ये इंजिनिअरिंग म्हणलं की बऱ्याच जणांच्या डोक्यात आहे की कॉम्प्युटर इंजिनिअर असते. इंजिनियर म्हणलं की कॉम्प्युटर इंजिनियर म्हणलं की काही जणांच्या डोक्यात एक तर कॉम्प्युटर असते नाहीतर मेकॅनिकल असते. पण नेमक्या ब्रांचेस कुठल्या कुठल्या ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सगळ्या क्लिअर करतो. ब्रांचेस कुठल्या कुठल्या आहेत. सगळ्या पॅरेंट्सचा कॉमन क्वेश्चन आहे, सर ब्रांचेस कुठल्या कुठल्या आहेत किंवा ब्रांचेसचं सिलेक्शन आपण कसं करायचं. त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. कॉमनमध्ये सगळ्यांना ह्या गोष्टी समजतील. आता ब्रांचेसच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर पहिली ब्रांच इंजिनिअरिंगच्या बाबतीत पहिली ब्रांच आजकाल डोक्यात येते ती म्हणजे कॉम्प्युटर सायन्स. हो, ही फॅक्ट आहे. मी सगळ्या फॅक्ट सांगतोय तुम्हाला. कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मग ही निवडायची काय, याच्यामध्ये काय काय हे तर बोलूयात आपण. याच्याविषयी आपण समजून घ्या. मग ती सिलेक्ट करायची का नाही करायची हा पुढचा विषय आहे, किंवा अजून दुसरी कुठली सिलेक्ट करायची हा पुढचा विषय आहे. पहिला आपण बोलूयात कॉम्प्युटर सायन्स विषयी काय आहे. कॉम्प्युटर सायन्स आजकाल ह्या गेल्या 3-4 वर्षात भरपूर ट्रेंडिंग आहे. कॉम्प्युटर सायन्स सगळा उठला सुटला प्रत्येक मुलगा म्हणतो मी कॉम्प्युटर सायन्स ब्रांचेस घेतो. कॉम्प्युटर सायन्सलाच बऱ्यापैकी डिमांड झाले. याचं रिझन आहे, एक वन ऑफ द रिझन मला वाटतं कोविड आहे. कारण कोविडनंतर बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींची आपल्याला गरज लागली. जसं की आता तुम्ही बघताय हा बोर्ड पण हा कोविडनंतरच यांचं सगळं डिमांड वाढलं. मोबाईलचे जे काय अपडेट्स आले, मोबाईलमधलं जे काय अपग्रेडेशन झालं म्हणूया आता आपण, हे सगळं कोविडनंतर बऱ्याच प्रमाणात झाले आणि ज्यामुळे कॉम्प्युटर सायन्सला डिमांड वाढलं आहे. फक्त एवढंच नाही, कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स आपण जे म्हणतोय आजकाल बरेच जण ते काहीतरी लिहून ठेवणं ह्या गोष्टीकडे न जाता ते सगळं सरळ मोबाईलमध्ये स्टोअर करणं किंवा एखाद्या वर्ड फाईलला, एक्सेल फाईलला, PDF फाईलला रीड करणं सोपं समजतात. म्हणजे कॉम्प्युटरच्या रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या सगळ्या माहिती आहेत, त्यात मी जात नाही. मला काय म्हणायचं आहे समजून घ्या. काय झालं आहे, कोविडपर्यंत कॉम्प्युटर सायन्स नव्हतं, काय होतं, पण मला वाटतं मेनली ते होतं चायनामध्ये. कोविडनंतर हे मार्केट थोडंसं शिफ्ट झालं आहे इंडियामध्ये. कारण सगळ्यांना माहिती आहे की कोविडचं ओरिजिन झालं चायनामधून. सो चायनामध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या कंपनीज झाल्या कमी आणि त्या सगळ्या इंडस्ट्री ज्या काय आहेत त्या आल्यात परत इंडियामध्ये. त्याचं रिझन आहे की मॅनपॉवर, आपल्या इथं मॅनपॉवर इझिली अवेलेबल आहे, म्हणजे स्वस्तात अवेलेबल आहे. म्हणजे जर पगारच कमी असतील तर विकणारा प्रोडक्टची प्राईस पण कमी असणार हो. त्यामुळं इंडस्ट्री दुसरीकडे कुठं शिफ्ट न होता एशियामधल्या भारतामध्ये शिफ्ट झाल्यात आणि ज्यामुळं कॉम्प्युटर सायन्सला प्रचंड डिमांड वाढले. आजकाल असं झालं की कॉम्प्युटर सायन्स एवढ्या प्रमाणात वाढले किंवा एवढ्या त्याच्या ब्रांचेस निघालेत की आता भीती आहे की पुढच्या 3-4 वर्षानंतर आमच्या मुलग्याला जॉब मिळतील का नाही. ही फॅक्ट आहे, ही भीती आहे. ही भीती व्हायचं अजून एक रिझन मोठा आहे की कॉलेजेसमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या जागा होत्या 60 जागा होत्या. वाढून जास्तीत जास्त किती, 120 जागा, 180 सीट्स असं झालं असतं. एका कॉलेजला किती सीट द्यायच्या ह्या कॉलेजच्या रँकिंगवरती डिपेंडंट गोष्टी आहेत. सपोज माझं कॉलेज आहे आणि मी म्हटलं आता कॉम्प्युटर सायन्स वाढलं आहे, मी म्हटलं अरे माझ्या कॉलेजला 1000 सीट्स द्या. पॉसिबल आहे काय? पॉसिबल होणार नाही. कारण एखाद्या कॉलेजला 1000 सीट्स द्यायच्या म्हणजे ते 1000 मुलं शिकवायला त्या कॉलेजमध्ये तेवढी बिल्डिंग आहे का, त्या लेवलचे शिक्षक आहेत का, तिथं टीचिंग फॅकल्टी आहेत का, बाकीच्या फॅसिलिटीज तिथं आहेत का बघायला पाहिजेत. तरच मला त्या 1000 सीट्स मिळू शकतात. नाहीतर मग गव्हर्नमेंट काय म्हणते, तुझ्याकडे किती सीट्स होत्या, 60 सीट्स होत्या, मग 60च्या जास्तीत जास्त अजून वाढून 60 घे आणि 120 सीट्स घे आणि गप्प बस. इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हणते 160. माझं कॉलेज आहे, मला 120च जागा दिल्या, मला डिमांड होती 1000ची, मला दिल्यात 120च जागा. मग मी काय करतोय, मी जरा डोकं लावतोय. मी काय म्हणतोय, अरे कॉम्प्युटर सायन्सला मला तुम्ही 120 जागा दिलाय काय, मग मी काय करतो, मग मी याचा ॲड ऑन कोर्स काढतो. काय कोर्स काढतो, अरे मी म्हणतो AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग मी म्हणतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची मी एक ब्रांच काढणार आहे, या ब्रांचसाठी मला जरा एक्स्ट्रा जागा द्या. मग गव्हर्नमेंट म्हणते अरे हे तर नियमातनं बोलायला लागलं, याला अजून 60 जागा देऊया, अजून 60 जागा दिल्या. तेवढ्याने माझं पोट भरत नाही. मी काय म्हणतोय, अरे अजून काहीतरी मी एक्स्ट्रा काढतो. अजून मी काय काढतो, डेटा सायन्स काढतो. डेटा सायन्सच्या मला 60 जागा द्या.
अजून काय काढतो मी मशीन लर्निंग. काय नावं काढले तरी नुसतं मशीन लर्निंग ML. मशीन लर्निंगच्या मला त्यातल्या 60 जागा द्या, किंवा यांचं कॉम्बिनेशन करतात AI and DS, डेटा सायन्स अँड मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, असं मिक्सर करतात आणि ह्या जागा जस्ट वाढवून घेतलेत. एका कॉलेजेसमध्ये साधारणतः 240, 360, 480 जागा आहेत कॉम्प्युटर सायन्सच्याच फक्त. येते का लक्षात? अरे हे AI वगैरे यांचा सिलेबस काय, यांचा सिलेबस आता नवीन डिझाईन झाला आहे? नाही हो, आम्ही सगळं ॲनालिसिस करून बसलोय. या सगळ्यांचा सिलेबस सेमच आहे. शिकवणारे शिक्षकसुद्धा सेम आहेत राव. शिक्षकसुद्धा वेगळे नाही आहेत. जो कॉम्प्युटर सायन्सला शिकवतोय तोच AI शिकवतोय, तोच DS शिकवतोय, तोच ML शिकवतोय. अहो सिलेबसच आमच्याकडे काय वेगळा नाही, अजून डिझाईनच आमचा झाला नाही. फक्त आम्ही काय केले, आम्हाला कॉम्प्युटर सायन्सच्या जागा कमी मिळत होत्या म्हणून आम्ही AI, DS आणि ML वाढवून घेतले 60 जागा. म्हणजे हे सगळं कॉम्प्युटर सायन्सच आहे अल्टिमेटली. मग मुलं सगळी इकडेच पळायला लागली. मग ही ब्रांच चुकीची आहे काय, किंवा ब्रांच खराब आहे काय? अजिबात नाही. कॉम्प्युटर सायन्स ही खूप चांगली ब्रांच आहे. खूप चांगलं प्लेसमेंट्स पण याच्या थ्रू होतात, खूप चांगले पॅकेजेस पण मिळतात. पण विषय समजून घ्या, एका स्टुडंटला काय पर्सेंटाईल मिळाला आहे हा जरा समजून घेण्याचा विषय आहे. मला सपोज पडलेत 99% आणि माझी इच्छा आहे कॉम्प्युटर इंजिनियर व्हायची. अरे नक्कीच जायला हरकत नाही. 99% मिळवला आहे म्हणजे तो मुलगा नक्कीच चांगला आहे. अरे त्यानं कॉम्प्युटर सायन्समध्ये गेला, पुढे जाऊन काहीतरी चांगलं करेल. पण सपोज मला पर्सेंटाईल आहे 50, मी काहीच केलं नाही. अहो 50% म्हणजे काहीच न ज्याला वाचता येत नाही तो CETची एक्झाम देऊन आला, त्यानं एकच कुठला तरी ऑप्शन मार्क केला, तर Aच मार्क केला. 150 क्वेश्चन्स असतात, सगळ्यांना Aच क्वेश्चन मार्क करून मी आलो, तरी मला 50%पेक्षा जास्त मार्क्स पडतात. मग अशा मुलग्याची जर अपेक्षा असेल कॉम्प्युटर इंजिनियर व्हायची, तर त्याला उद्या जॉब मिळवताना नक्कीच प्रॉब्लेम होणार आहेत. कारण जेवढे कॉम्प्युटर इंजिनियर तयार होणार आहेत तेवढे तर काही जॉब अपॉर्च्युनिटीज तयार होणार नाहीत. सो जो चांगला आहे तोच टिकणार आहे उद्या पुढे जाऊन. सो सगळ्यांनी याच्या पाठीमागं पळू नका. कळते काय? मग सर ते 60% वाल्याला कॉम्प्युटर सायन्स मिळेल कसं काय? अरे मिळणार आहे. एवढे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात की जागा शिल्लक राहतात राव, जागाच भरत नाहीत सगळ्यांच्या. आणि काय करतात परत, आणि असतं की बाबा तुम्हाला कमी पर्सेंटाईल पडलाय 60-70%, मग ते मॅनेजमेंट कोट्यातून CET दिलाय, मॅनेजमेंट कोट्यातून काहीतरी तुम्ही पैसे भरायचे आणि त्याच्या थ्रू तुमचं ॲडमिशन करून दिलं जाते. सो ही ब्रांच निवडत असताना अशा मुलग्यांना निवडा की ज्याला पर्सेंटाईल चांगला पडलाय, जो स्कीमर आहे, ज्याला स्कीमा करता येतात, त्यानं शक्यतो कॉम्प्युटर सायन्ससारख्या ब्रांचला जावं. ज्याला कोडिंगमध्ये इंटरेस्ट आहे, स्कीमा करणं म्हणजे एखादा मुलगा ॲव्हरेज आहे पण ते त्याच्या पॅरेंट्सना माहिती आहे की अरे माझा मुलगा जरी ॲव्हरेज असला तरी तो तटत कुठं नाही आहे. रेग्युलर डे टू डे लाईफमध्ये कुठून ना कुठून तो काहीतरी सोल्युशन काढतोय, काहीतरी मार्क काढतोय, काहीतरी डोकं लावतोय, बरेचसे मॅटर बाहेरच्या बाहेर मिटवतोय, काही गोष्टी असतात. म्हणजे मुलगा अभ्यासात जरी ॲव्हरेज असला तरी बाकीच्या गोष्टींमध्ये हा खूप चांगला आहे. असा मुलगा असाल आणि त्याची इच्छा आहे कॉम्प्युटर सायन्स व्हायची, ओके, हरकत नाही तुम्ही त्याला कॉम्प्युटर सायन्सला पाठवायला. पण मुलगा अभ्यासच न करणार आहे, त्याला अजिबात एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट नाही आहे, आणि तुम्ही त्याला फोर्सफुली म्हणताय अरे कॉम्प्युटर सायन्सला डिमांड आहे मग कॉम्प्युटर सायन्स तू कर, हे मात्र चुकीचं आहे. त्याला उद्या जॉब ऑपॉर्च्युनिटीजमध्ये प्रॉब्लेम येईल. मुलगा चांगला असेल तर उद्या तो स्वतःचं काहीतरी सेटअप चालू करू शकतो. कॉम्प्युटर सायन्समुळे आता ते ॲप्स वगैरे एवढे भयानक निघलेत ना की ज्याच्यामुळं आता स्वतःचं सेपरेट सेल उभा करून त्याचं स्वतःचं काहीतरी कोडिंग टीम तयार करून स्वतः ॲप वगैरे तयार करून त्याच्यामध्ये उतरणारे बरेचसे इंजिनियर आहेत. माझे बरेचसे क्लासमेट्स आहेत की जे कॉम्प्युटर सायन्स थ्रू म्हणजे कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड काहीतरी कोर्स केला आहे, मेकॅनिकलमधनं केलं त्यांनी इंजिनिअरिंग, पण कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड काहीतरी कोर्स केला आणि स्वतःचा सेटअप चालू केला आहे. चालते, पण हे हुशार मुलग्यानं करावं. सो हा विषय क्लिअर आहे. परत एकदा मी सांगतो, तुम्ही AI निवडायचा, DS निवडायचा, ML निवडायचा का प्लेन CS निवडायचा, यातला मी तुम्हाला सजेस्ट करेन शक्यतो प्लेन CS निवडा. AI ऐकायला खूप चांगलं वाटतंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग ऐकायला खूप मोठी मोठी नावं वाटतात कारण नव्यानं आपण ऐकतोय त्यामुळं. पण मदर ब्रांच तर सगळ्यांची कॉम्प्युटर सायन्सच आहे. ओके, सो पहिला प्रेफरन्स आपला कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला असायला पाहिजे. तिथं नाही मिळाला पण CS रिलेटेड काहीतरी करायचं आहे, तुम्ही AI, DS, MLला जावा, काय हरकत नाही आहे. ठीक आहे, तुमचे मार्क्स कमी आहेत याच्याकडे बघू पण नका, यातनं पुढे जाऊन अवघड होणार आहे तुम्हाला जॉब मिळणं. ठीक आहे, आणि अजून एक काय विषय माहिती आहे का बाळांनो, यातला मोठा पुढचा विषय आता मी बऱ्याच माझ्या मित्रांचा ऐकतोय की राव आम्हाला जॉब सिक्युरिटी नाही आहे प्रतीक. अरे आम्ही इंडस्ट्री तर तुझं बरं आहे बाबा, तू टीचिंगमध्ये आहेस, तुझं काहीतरी स्वतःचं काहीतरी चालू आहे. अरे आमचं प्रॉब्लेम काय आहे, आम्हाला पॅकेज चांगला आहे, आम्हाला चांगलं पॅकेज आहे, 25 लाख 50 लाख 70 लाख पॅकेज आहे, पण आम्हाला जॉब सिक्युरिटी नाही आहे. उद्या काय व्हायला लागले, उद्या नवीन CSचा पोरगा आला की तो कमी पॅकेजला तयार व्हायला लागला आहे.
आणि आमचा जसा एक्सपिरियन्स वाढेल तसं आमचं पॅकेज वाढायला लागले, त्यामुळे आमची जॉब सिक्युरिटी कमी व्हायला लागली. उद्या आम्हाला बेस्टच असायला पाहिजे. आता हा विषय कॉम्प्युटर सायन्सचा कसा आहे की जेवढा माणूस एजेड होईल तेवढं जरासं टेक्नॉलॉजीपासून लांब पळायला बघतोय, कारण डोक्याला शॉर्ट नको म्हणतोय. म्हणजे आता माझं एक्झाम्पल घेतलात आणि माझ्या मुलांचं एक्झाम्पल घेतला तर माझं पोरगं अरे फास्ट आहे, ते मोबाईल वापरण्यात, लॅपटॉप यूज करण्यात फास्ट आहे, मोबाईल यूज करण्यात फास्ट. अरे काय काय ते शोधून काढते जे गोष्टी मला माहीत नाहीत. मग हा विषय काय आहे तर जसं जनरेशन नवीन येईल तसं त्याला टेक्नॉलॉजीमध्ये जास्तीत जास्त माहिती आहेत. ओके, मग माझा एक्सपिरियन्स वाढला की नवीन येणाऱ्या मी टेक्नॉलॉजीपासून थोडासा लांब पळायला लागलो. पुढचं येणारं जनरेशन थोडंसं अजून ॲडव्हान्स्ड आहे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आणि त्याचा पगार पण कमी आहे. मग ऑब्वियसली विचार करताना कंपनीवाले विचार काय करणार आहेत, अरे त्या मुलग्याला प्रेफरन्स देऊया रादर दॅन हा एक्सपिरियन्स्ड माणूस ठेवण्यापेक्षा. असं नाही आहे मला म्हणायचं की एक्सपिरियन्स लोकाला काढूनच टाकतात, नाही, काही एक्सपिरियन्स लोकही लागतातच, टीममध्ये लागतातच, पण सगळ्यांची फारशी तेवढीच गरज आहे असं नाही आहे. त्यामुळे त्यातल्या जॉब सिक्युरिटीजसुद्धा कमी होत चालेल. सो हा मुद्दा समजून घ्या. पुढच्या विषयाकडे आपण जाऊयात. पुढचा एक इम्पॉर्टंट विषय आहे तो म्हणजे पुढची इम्पॉर्टंट ब्रांच ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स. मग सर ते इलेक्ट्रॉनिक्स पण आम्ही म्हणतोय आणि त्याच्यासोबत ते टेलिकम्युनिकेशन पण काहीतरी असते. ओके, मग टेलिकम्युनिकेशन पण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही एक ब्रांच आहे. ही ब्रांच कशी आहे, ही ब्रांच कॉम्प्युटरच्या रिलेटेडच आहे. कॉम्प्युटरपासून काय फारशी वेगळी अशी ब्रांच नाही, बट मेनली ह्या दोन ब्रांचमध्ये डिफरन्स सांगायचं म्हटलं तर ही आहे सॉफ्टवेअरच्या रिलेटेड ब्रांच. ओके, सॉफ्टवेअर म्हणजेच काय, अरे कोडिंगच्या रिलेटेड, कोडिंगमध्ये काहीतरी आहे. आणि हे जे आहे हे आहे हार्डवेअरमध्ये, हे आहे हार्डवेअर. ओके, म्हणजे ज्याला तुम्ही डोळ्यानं बघू शकताय, ज्याला टच करू शकताय, इट इज हार्डवेअर. म्हणजे ते तुम्ही ऐकलं असाल ते इंटिग्रेटेड सर्किट बोर्ड किंवा चिप हे नाव जरासं फेमस आहे, कारण ब्लॅक कलरचं आम्हाला काहीतरी दिसतंय, त्याच्यावरती काहीतरी इलेक्ट्रॉनिक पार्ट काहीतरी लावले, डायोड, ट्रान्झिस्टर काहीतरी लावलंय, ज्याला आपण चिप म्हणतोय. त्याच्या रिलेटेड काम करणं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. माझं मेकॅट्रॉनिक्समध्ये माझं स्पेशलायझेशन, सो मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सो या रिलेटेड बरंच मला नॉलेज आहे. ह्यातलं मला एक इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, एक एक्झाम्पल की लग्नाच्या वेळेस माझं अरेंज मॅरेज, लग्नाच्या वेळेस माझ्या बायकोला लग्नाच्या आधी मी एक क्वेश्चन विचारला होता की अरे मुलींचा शक्यतो प्रेफरन्स असतो कॉम्प्युटर सायन्सला, माझ्या मिसेसचा इलेक्ट्रॉनिक्समध्ये ENTCमध्ये, तर तू इलेक्ट्रॉनिक्स निवडायचं रिझन काय. तर तिचं ॲन्सर असं होतं की सॉफ्टवेअरमध्ये जर मला जायचं म्हणलं, कोडिंगमध्ये जर मला जायचं म्हणलं तर मला एव्हरी टाईम वर्किंग जो आहे ते माझं कॉम्प्युटरवरतीच चालणार आहे, म्हणजे स्क्रीनवरतीच वर्किंग होणार आहे. आणि स्क्रीनवरती मला जास्त वेळ म्हणजे 3 तास 4 तास याच्यापेक्षा जास्त वेळ काम करायची इच्छा नाही आहे, किंवा माझी इच्छा होत नाही, किंवा तेवढे माझ्याकडे पेशन्स नाही आहेत. 8-8, 9-9 तास स्क्रीनवरती बघून ते काम करणं मला शक्य होणार नाही. हा सगळा विचार करून मी याच्याकडे न जाता रादर मी हार्डवेअरवरती काम चांगलं करू शकेन. आणि मुलींसाठी जरासं कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये जरासे चांगले जॉब अवेलेबल असतात, चांगले जॉब मिळतात त्यांना, कारण बऱ्याचसा मुलींचा क्राऊड हा कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्सकडे जातोय. म्हणून तिचं असं होतं की कॉम्प्युटर सायन्सपेक्षा मग कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड काय, तर बाबा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, की ज्यात मला हार्डवेअरवरती काम करता येईल. असं नाही आहे की मला कॉम्प्युटर बघावंच लागत नाही, स्क्रीन बघावंच लागत नाही, स्क्रीन बघावं लागतं. ॲनालिसिसचे सगळेच टूल्स आता कॉम्प्युटर बेस्ड झालेत. मेकॅनिकल केला, सिव्हिल केला तरी कॉम्प्युटर बघायला लागणार आहे. पुढे मी येतो त्याच्याकडं. पण हा थोडासा हार्डवेअरचा विषय आहे की जे तुम्ही काय म्हणूयात कोडिंगपेक्षा तुम्ही त्याच्या सर्किटरीवरती जास्त काम करताय, आणि म्हणून ही ब्रांच चांगली आहे असं ते त्यावेळेचं रिझन होतं तिचं. ते रिझन मला जरासं जेन्युइन वाटलं होतं, मला आठवलं पटकन म्हणून मी तुम्हाला सांगून टाकलं. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही थोडीशी हार्डवेअरच्या रिलेटेड ब्रांच आहे. सो ही सिलेक्ट करणं कितपत योग्य आहे. आजकाल काय झालं आहे, जसं CS डिमांड वाढलं आहे तसंच ENTCचं पण डिमांड वाढलं आहे. असं का झालं आहे, कारण मागच्या बजेटमध्ये तुम्ही बघितलं असाल तर, मुलांनी मला वाटतं बघितलं नसेल, त्यांच्या पॅरेंट्सना माहिती असेल की मागच्या वेळीचं जे बजेट झालं आपल्या भारत सरकारचं, तर त्या बजेटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला खूप चांगलं बजेट सँक्शन झालं आहे. खूप चांगलं म्हणजे कित्येक बिलियन्समध्ये हे बजेट सँक्शन झालं आहे. त्यामुळे उद्या पुढे जाऊन या आता सध्या चालूच आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या चिप फॉर्मिंगच्या इंडस्ट्रीज भारतात तयार होणं चालू आहे, याचे प्लांट्स तयार करणं चालू आहे, की जे आत्तापर्यंत इंडियामध्ये नव्हतं. आत्तापर्यंत हा सगळा क्राऊड मोस्टली चायनामध्ये होता.
पण ते कोविड नंतर मी म्हणलं कोविडचं वन ऑफ द व्हिक्टीम चायनालाच, मेन व्हिक्टीम चायनालाच मानलं जातं, त्यामुळे सगळी जी काही इंडस्ट्री शिफ्ट झाली ती इंडियामध्ये शिफ्ट झाली आहे. आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला अजून काही वर्षानंतर मला पर्सनली वाटते की याच्यामध्ये चांगलं लाईफ असणार आहे, याच्यामध्ये चांगलं डिमांड असणार आहे. ओके, सो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन याचा अजून एक फायदा आहे मला वाटते, तो फायदा म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या रिलेटेड पण IES जी एक्झाम आपण म्हणतो इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस इलेक्ट्रॉनिक्समधून तिकडं पण जाता येते. सो ही ब्रांच तुम्हाला निवडायला हरकत नाही. म्हणजे ज्याला सॉफ्टवेअरच्या रिलेटेडच काहीतरी काम करायचं आहे, सपोज म्हणजे CS मध्येच जायचं होतं, पण त्याला CS एकदम चांगल्या कॉलेजेसला मिळत नाही आहे, पण इलेक्ट्रॉनिक्स मिळू शकते, मला वाटते त्यांना मग इलेक्ट्रॉनिक्सला बेस्ट घेतलेला हरकत नाही आहे. पुढे जाऊन तुमचा PG हा विषय असतो, म्हणजे तुम्ही आता BE BTech करताय, पुढे जाऊन तुम्हाला ME MTech करायचं आहे, मग तुम्ही ME MTech CSच्या रिलेटेड कोर्सेसमध्ये केलात हरकत नाही. आणि CSचे हे सगळे कोर्सेस जे आहेत AI DS ML हे सगळं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर परत ॲडिशनल करू शकतो, करता येते त्याला. ओके, सो चांगलं कॉलेज तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचं मिळत असेल, बेटर त्याला सिलेक्शनला जावा. मागच्या वेळेसच माझ्याकडचं एक ॲडमिशन होतं जी की NIT सुरतला मुलगी गेली आहे, जी इलेक्ट्रॉनिक्समध्येच आहे. इलेक्ट्रॉनिक्स तिला CS मिळालं नाही, बेटर इलेक्ट्रॉनिक्समध्ये घेणं योग्य होतं आणि ती इलेक्ट्रॉनिक्समध्येच गेली आहे. सो तो डिसिजन घेणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे घेणं योग्य होतं म्हणजे माझं त्या पाठीमागची भावना समजून घ्या. घेणं योग्य होतं म्हणजे काय, तर असं नाही की तिला CS मिळत नव्हतं, तिला CS मिळत होतं, पण ENTC तिला NIT सुरतला मिळत होतं. सो NIT सुरतला इलेक्ट्रॉनिक्स करणं चांगलं, बाकी रेग्युलर कुठल्या तरी साध्या कॉलेजमध्ये CS करण्यापेक्षा. ओके, सो CS नंतरचा प्रेफरन्स आपला असायला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. ओके, चलो ठीक आहे. येस, पुढच्या ब्रांचच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मग या रिलेटेड अजून ब्रांच आहे, ती म्हणजे मग नंबर 3 आपण देऊया. नंबर 3मध्ये मग आपण म्हणतो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. हे बघा बाळांनो, इंजिनिअरिंगमध्ये कोर ब्रांचेस कुठल्या आहेत, तर इंजिनिअरिंगमध्ये कोर ब्रांचेस आहे इलेक्ट्रिकल, पुढचे आहेत मेकॅनिकल आणि त्याच्या पुढचे आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मेकॅनिकल. अजून एक कोर ब्रांच आहे, ती आहे केमिकल इंजिनिअरिंग. नंबर 6 मी इथं कुठेतरी लिहितो. ओके, नंबर 6 केमिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे, या इंजिनिअरिंगमधल्या कोर ब्रांचेस आहेत. आणि मग इलेक्ट्रिकलपासून मग ते इन्स्ट्रुमेंटेशनपासून मग इलेक्ट्रॉनिक्स नंतर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन आणि मग IT आणि मग CS. IT माझ्याकडून एक सांगायची राहून गेली मला वाटतं. CS कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्स याच्यासोबत आपल्याला IT पण इम्पॉर्टंट आहे. इवन इट इज सिमिलर. बऱ्याचशा कॉलेजेसनी काय झालं, ITचा जेवढा काय त्यांचा कोटा होता हा सगळा CS मध्ये कन्वर्ट केला होता. ही गोष्ट आहे साधारणतः 2008-09ची, की ज्यावेळेस IT इंडस्ट्रीमध्ये थोडंसं मार्केट कमी झालं होतं. IT इंडस्ट्रीचं डिमांड खूप कमी झालं होतं. रिसेशन ज्याला आपण म्हणतोय, 2008 सालची गोष्ट आहे, रिसेशन आलं होतं. त्यावेळेस कॉम्प्युटर सायन्सला कोण ॲडमिशन घेत नव्हते, सगळेजण मेकॅनिकललाच पळायचे. त्यावेळेस काय केलं होतं, कॉम्प्युटर सायन्सवाल्यांनी IT ब्रांच तर लिटरली काही कॉलेजेसमध्ये बंद झाली, ॲडमिशनच कोण घेत नव्हतं. मग त्यांनी ITचं कन्व्हर्जन CS मध्ये केलं होतं. त्यामुळे बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये आता सध्या IT बघायला मिळत नाही, पण IT सुद्धा ही CS रिलेटेडच ब्रांच आहे. बरं, आपण विषय बोलत होतो की ह्या कोर ब्रांचेस, तर इलेक्ट्रिकलमधून मग इलेक्ट्रॉनिक्स, मग म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन आणि मग कॉम्प्युटर सायन्स. ओके, ह्या सगळ्या डेव्हलप झालेल्या गोष्टी आहेत. आणि आत्ता मग कॉम्प्युटर सायन्सपासून मग AI ML DS हे सगळं डेव्हलप व्हायला लागले. पण इलेक्ट्रिकल ही कोर ब्रांच आहे, की ज्याला आपण मदर ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग म्हणतोय. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल या 4 मदर ब्रांचेस. ओके, यातला एक विषय बोलायचं म्हटलं तर इलेक्ट्रिकल ही चांगलीच ब्रांच आहे. जेवढं डिमांड इलेक्ट्रॉनिक्स आहे, ऑब्वियसली इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रिकल लागतात. इलेक्ट्रिकल मोस्टली प्रिफर केलं जातं आहे गव्हर्नमेंट जॉबसाठी, कारण याच्यातून तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबच्या अपॉर्च्युनिटी जास्त आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट जॉबच्या सगळ्यात जास्त सीट्स जर अवेलेबल असतील तर त्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आहेत. मेकॅनिकलमधून पण तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाता येते. सो ह्या वरच्या 3 ब्रांच ज्या आपण लिहिलेत, याच्यातून तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबला जाणं जरासं सोपं होते. मग असं मला अजिबात म्हणायचं नाही की तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर किंवा सिव्हिल इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला म्हणजे तुम्ही तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळाला, असं नाही. पण गव्हर्नमेंटच्या ज्या काय एक्झामिनेशन्स आहेत, की ज्यातला आपण IES म्हणतो, हीच मेन एक्झामिनेशन राहते इंजिनिअरिंग नंतर, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस, की ज्याच्या थ्रू जाणं, ही UPSC लेवलची जी एक्झाम आहे, ज्याच्यामध्ये सिलेक्शन होणं या ब्रांचेस थ्रू जरासं इझिली पॉसिबल होते. बरं, किंवा यांच्या सीट्स आहेत असं आपण म्हणूयात. ठीक आहे, एक विषय बोलायचं म्हटलं तर आता इलेक्ट्रिकल कोणी निवडायचे
हे बघा, ह्या ज्या 3 वर्ष आहेत ना, मला वाटतं ज्याचा फॅमिली बिझनेसच आहे काहीतरी, सपोज इंडस्ट्री आहे, आता माझी इंडस्ट्रीच मेकॅनिकल प्रोडक्टच्या रिलेटेड काहीतरी आहे किंवा CNC मशीन्स आहेत, VMC मशीन्स आहेत, मशीनिंग रिलेटेड माझी काहीतरी इंडस्ट्री आहे, मग माझ्या मुलग्याला शक्यतो मी मेकॅनिकलला पाठवणं किंवा इलेक्ट्रिकलला पाठवणं कुछ तो बात बनती आहे. कारण काय, माझी ऑलरेडी इंडस्ट्री आहे, ऑलरेडी माझा सेटअप आहे, माझा मुलगा माझी मुलगी त्या रिलेटेड जर त्याने इंजिनिअरिंग केलं तर ती इंडस्ट्री पुढं सांभाळू शकते, ती इंडस्ट्री पुढे नेऊ शकते. झिरोपासनं काहीतरी सुरुवात करण्यापेक्षा ऑलरेडी सेटअप माझा आहे तो पुढं रन करणं ते योग्य आहे, ते जरासं चांगलं वाटते. असं नाही आहे की आपण तेवढ्या इंडस्ट्री जे आत्ताची माझी इंडस्ट्री किंवा माझ्या वडिलांची इंडस्ट्री आहे तेवढीच फक्त मी घेऊन बसतोय, असं नाही आहे. मला त्याला पुढे एक्सपांड पण करता येते, पण ऑलरेडी इंडस्ट्री असताना आणि नवीन कुठली ब्रांच कशाला घ्या. मेकॅनिकलची इंडस्ट्री आहे, अरे बेटर मेकॅनिकलमध्ये जावा. इलेक्ट्रिकलची एखाद्याची इंडस्ट्री आहे, बेटर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जावा. तुम्हाला अजून काहीतरी नवीन करायचं आहे, अरे करा PG, पोस्ट ग्रॅज्युएशन करा, MTech त्याच्यामध्ये करा, MS ला जावा, त्या गोष्टी करता येतात. पण घरचं असेल तर त्याच्यामध्ये जावा. सिव्हिल इंजिनिअरिंग, ऑलरेडी आई बाबा काहीतरी कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत, ऑलरेडी बाबा बिल्डर आहेत, अरे मग कशाला दुसरं आणि काहीतरी नवीन ट्राय करताय. शक्यतो सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जावा. तुम्हाला नवीन ट्राय करायचंच असेल तर ॲड ऑन कोर्सेस करा, पण एक तरी तुमच्याकडं हक्काचं काहीतरी असायला पाहिजे. आपण म्हणतोय ना, हक्काचं काहीतरी असायला पाहिजे. त्याच्यासाठी घरचा बिझनेस आहे, त्या रिलेटेड ब्रांच निवडा. सो सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल घरचं जर काहीतरी सेटअप असेल तर त्या रिलेटेड मुलांना याच्यामध्ये करिअर त्यांचं करू दे, तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळतील. यांच्यात प्रॉब्लेम काय आहे, यांच्यात प्रॉब्लेम जरासा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा झाला आहे. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. काय प्रॉब्लेम झाला आहे बघा, माझं PG, मगाशी पण मी म्हणलो इलेक्ट्रॉनिक्सला पण माझं आहे म्हटलो, अरे माझं PG झालं आहे मेकॅट्रॉनिक्समध्ये, पण माझं कोअर ब्रांच प्रोडक्शन इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंगच आहे. ओके, याच्यामध्ये बेसिकली काय झालं आहे आजकाल प्रॉब्लेम, की मेकॅनिकलमध्ये 2008 पासून ज्यावेळी मी रिसेशनचा विषय बोललो ना, IT कन्व्हर्जन CS मध्ये झालं, त्यावेळेस काय झालं, त्यावेळेस डिमांड वाढलं मेकॅनिकल इंजिनिअरचं. आणि मेकॅनिकल इंजिनिअरच्या ज्या कॉलेजेसमध्ये 60 जागा होत्या त्यांनी 120, 180, 240 जागा करून घेतल्या. आज जी परिस्थिती CSची झाली आहे, मागच्या 10 ते 15 वर्षापूर्वी मेकॅनिकलची अवस्था झाली होती. मेकॅनिकलच्या जागा वाढवून घेतल्या होत्या. मग याच्यामध्ये काही जणांनी नवीन ब्रांचेस पण तयार केल्या. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तयार केली, काही जणांनी मॅन्युफॅक्चरिंग तयार केली, काही जणांनी थर्मल तयार केली, असं मेकॅनिकलच्या रिलेटेड प्रोडक्शन तयार केली, या ब्रांचेस तयार केल्या. मग झालं काय, बराचसा क्राऊड जो काय तो सगळा क्राऊड इकडं पळाला. ॲडमिशन मिळत नव्हते मेकॅनिकल इंजिनिअरिंगला, CSला भरत नव्हते, मेकॅनिकलला मिळत नव्हते. मग मेकॅनिकल पूर्ण भरलं आणि ज्यावेळेस ही मुलं पासआउट व्हायला चालू झाली त्यावेळी मग काय झालं, त्यावेळी हे तर खूप इझिली अवेलेबल झाले मेकॅनिकल इंजिनियर. मग ज्यावेळेस मेकॅनिकल इंजिनियरला 30-40 हजार पगार होता, विषय काय झाला, इझिली अवेलेबल आहे. म्हणजे त्या मुलग्याला जर विचारलं 15,000 येतोस काय, ते म्हणतं येतो. त्याला विचारलं 12,000 येतोस काय, ते म्हणतं येतो. आत्ता अशी अवस्था आहे लिटरली की 8,000 येतो म्हटलंच तरी मेकॅनिकल इंजिनियर म्हणतो चालतंय, मी येतो. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये याचं डिमांड कमी व्हायचं रिझन आहे की कॉलेजेसनी वाढवून घेतलेला त्यांचा कोटा, मेकॅनिकल इंजिनिअरचा सगळा कोटा त्यांनी वाढवून घेतला होता. आता त्याच कॉलेजेसनी बऱ्याचशा काय केले, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोटा वळवला आहे CSकडं. कारण एका कॉलेजेसला फिक्स काहीतरी कोटा ठरलेला असतो, नंबर ऑफ स्टुडंट एवढेच देतो आम्ही असं सांगितलं जातं. मग मेकॅनिकलच्या जागा कमी करायच्या आणि CSच्या वाढवून घ्यायचा, असा तो प्रकार घडला आहे. ठीक आहे, म्हणून मला जरासं CSबद्दल भीती वाटते. आत्ता मेकॅनिकलमध्ये इनटेक मेकॅनिकलचा कमी आहे. सो पुढं जाऊन मेकॅनिकलचं डिमांड वाढेल काय, हे बघा, मेकॅनिकलचं डिमांड कमी झालंच नाही आहे कधी आणि ते होणार पण नाही आहे. मेकॅनिकल ही मदर ब्रँच आहे. याचं डिमांड जर थ्रूआउट आपलं जोपर्यंत म्हणजे हे व्हिडिओ बघणारं जनरेशन जोपर्यंत आहे, आत्ताचं सध्याचं बघणारं, तोपर्यंत मला वाटत नाही मेकॅनिकलचं डिमांड कमी होईल. पुढचं काय अनेक 100 वर्षानंतर 200 वर्षानंतर त्याचं प्रेडिक्शन आत्ता काय करण्यात पॉईंट नाही आहे. पण पुढच्या एक 50 वर्षाचं जरी म्हटलं तरी मेकॅनिकलचं डिमांड आहे तसं राहील. आता याच्यामध्ये फक्त प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला फक्त मेकॅनिकल ब्रांच मी घेऊन बसलो आहे, मेकॅनिकल, मग मला जॉब ऑपॉर्च्युनिटीजमध्ये काय होणार, माझं पॅकेज कमी मिळणार. मग मला ॲडिशनल ॲड ऑन काहीतरी करायला पाहिजे. एकतर मला PG करायला पाहिजे किंवा मग CDAC सारखे कोर्सेस असतात. मेकॅनिकल केला आणि नंतर CDAC वगैरे मी काहीतरी केला कोर्स चालतोय. ओके, किंवा मग मी कॉम्प्युटर सायन्स
मेकॅनिकलच्या रिलेटेड काहीतरी कोर्स केला, माझं BE BTech झालं मेकॅनिकलमध्ये आणि काहीतरी केलं चालते. माझंच एक्झाम्पल घ्या रे, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्येच माझं ग्रॅज्युएशन झालं, पण त्यानंतर मला कळालं की अरे पुढं जाऊन जरासा प्रॉब्लेम होणार आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी होतील म्हणा किंवा पेमेंटचा इश्यूज होतील पुढे जाऊन. सो मी काय केलं, नंतर PG करताना मात्र मेकॅट्रॉनिक्समध्ये केला, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड. आणि मेकॅट्रॉनिक्सला मी ज्यावेळेस पासआउट झालो, आता माझा इंटरेस्ट टीचिंगमध्ये असल्यामुळे मी टीचिंगमध्ये आलो, अदरवाईज मेकॅट्रॉनिक्सला मी ज्यावेळेस पासआउट झालो डिमांड प्रचंड होतं. सध्याही ते मेकॅट्रॉनिक्सचं डिमांड तसंच आहे, मेकॅट्रॉनिक्सचं डिमांड भरपूर आहे. बरं, सो मला काय म्हणायचं आहे, फक्त तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून चालणार नाही, ॲडिशनल काहीतरी करायला लागणार आहे. पण एव्हरग्रीन आहे, असं नाही की तुम्हाला जॉबच मिळाला नाही. मेकॅनिकल इंजिनिअरला जॉब मिळणारच. CS ला जॉब मिळाला नाही अशी केस होईल काय, शक्यता वाटते मला, होऊ शकते तसं. जर ॲव्हरेज खूपच बिलो ॲव्हरेज मुलगा आहे, त्यानं CS केला, त्याला जॉबच कुठं मिळाला नाही, अवस्था होऊ शकते. मेकॅनिकलला अजिबात होणार नाही, गॅरंटेड होणार नाही, कुठं ना कुठं जॉब मिळणारच. स्वतःचं चालू करायचं आहे हे बोलायला सोपं आहे रे, पण ते स्वतःचं चालू करणं हा विषय खूप मोठा आहे. स्वतःचं चालू करणं हा मोठा विषय आहे. स्वतः ऑलरेडी घरचं जर सेट असेल तर तुम्ही स्वतः चालू करू शकताय, मेकॅनिकल सोपं जाईल. अदरवाईज स्वतःचं चालू करणं मेकॅनिकलमधनं ऑल्दो इट इज पॉसिबल, प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करत असताना बऱ्याच अडचणी येतील. ओके, ठीक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बाबतीत बोलायचं म्हणलात, मला पर्सनली वाटते सिव्हिल इंजिनिअरिंग सध्याची बेस्ट आहे. CS पेक्षा प्रेफरन्स सिव्हिल इंजिनिअरिंगला दिला तर चालू शकतोय काय, चालू शकेल. मी म्हटलं एकदम हुशार मुलगा आहे, एकदम चांगला पर्सेंटाईल पडला आहे, CS मध्ये जायचं आहे, त्याला जाऊ द्या CS मध्ये. अदरवाईज चांगले मार्क्स पडलेत पण मला CS मध्ये इंटरेस्ट नाही आहे, बेटर तुम्ही सिव्हिलमध्ये जाणं योग्य आहे. कारण सिव्हिलमध्ये काय आहे, जरी एक 100 मीटरचा राऊंड जरी मारला कुठंतरी सिटीत, तर मला वाटतं 100 मीटरमध्ये असं कुठं दिसणार नाही तुम्हाला की जिथं कन्स्ट्रक्शन चालू नाही आहे. सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. हायवेला फिरायचं म्हटलं तर सगळीकडे डेव्हलपमेंट ही चालूच आहे, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड. मग ते रोड तयार करणं असू दे, ब्रिज बांधणं असू दे, बिल्डिंग्स उभा करणं असू दे, नवीन हॉस्पिटल्स, नवीन स्कूल्स, नवीन सगळ्या बिल्डिंग्स उभा करणं, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड हे काम सध्या चालूच आहे रे सर्रास. आणि हे पुढचे किती वर्ष राहणार आहे, नक्कीच मला वाटतं पुढचे 20-25 वर्ष तर हलणार नाही आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. अजून याच्यात बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज येतील. म्हणजे माझे जे आउट ऑफ इंडियाचे मित्र आहेत ते सांगतात की तिकडच्या कंट्रीजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग एवढं फास्ट झाले की घरं ते विटा वगैरे सिमेंट वगैरे ठेवून बांधत बसत असं कोण नाहीच आहे. रेडीमेड वॉल्स, रेडीमेड लिटरली स्लॅब जो आपण म्हणतोय, रेडीमेड सगळं मिळतं, रेडीमेड घरच मिळते, ते आणून ठेवलं जाते. ते तर अजून तर काही इंडियात आलं नाही, अजून त्याला काही वर्ष लागतील. पण याच्या रिलेटेड भरपूर ॲडव्हान्स्ड बाहेर आहे. आता इंडियामध्ये पण याला भरपूर डिमांड येईल. ओके, सो याच्यामध्ये मला वाटते बरंचसं पुढं जाऊन स्कोप आहे. मला वाटतं हायवेला जर तुम्ही बघितला असाल, हायवेला आता ब्रिज हा प्रकार जो आहे हा रेडीमेड जरासा चालू झाला आहे बघा. जर तुम्ही कुठं बघितला असाल तर की ब्रिज लिटरली ते 20-25 फूट 100 फुटाचे डायरेक्ट जे काय आपण कॉलम म्हणतोय, पिलर म्हणतोय, हे बीम म्हणतोय, आडवा असेल तर त्याला आपण बीम म्हणतोय, तर तो बीम तयार केलेला असतोय. ते तयार कुठेतरी करतात आणि डायरेक्ट तो क्रेननं उचलतात आणि ठेवतात. हे चालू झालं आहे. आता ते स्लॅब वगैरे टाकणं किंवा तो बीम टाकणं असा प्रकार आता बंद झाला आहे. रेडीमेड बीम साईडला तयार केला जातो आणि उचलून आणून ठेवला जातो आहे. हे रेडीमेड घराचं पण होईल. हा व्हिडिओ आणि काही वर्षानंतर असं होईल की अरे हे खरं आहे, हे झालं आहे, हे खरंच घडलं आहे, आणि काही वर्षानंतर सो घरही तयार मिळायला चालू होतील. सो सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मला वाटते बराचसा स्कोप आहे पुढे जाऊन. ओके, आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये अजून एक फायदा आहे, तो म्हणजे स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करायचं आहे, याच्यात इझिली पॉसिबल आहे. मेकॅनिकलमध्ये जेवढं डोक्याला शॉर्ट आहे, जेवढं स्वतःचं काहीतरी इंडस्ट्री सेटअप उभा करणं अवघड आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तेवढंच सोपं आहे. कारण मेकॅनिकलमध्ये सगळे मशिनरीज वगैरे घेणं म्हणजे तुमचं गेलं बजेट. आजकाल काय बांधकामालाच तुम्हाला 20-30 लाख रुपये लागतात. मशीन्स वगैरे घ्यायचे म्हणलं 10-20 लाखाचे 4 मशीन्स टाकायचे म्हणलं तरी 1 CRच्या वरती हा हिशोब गेला. आणि 1 CRचं लोन काढून मला वाटते अवघड आहे आत्ताच्या घडीला. इंटरेस्ट रेट भरपूर आहेत भारतामधले. पण कंपॅरेटिव्हली सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्वतःचं काहीतरी चालू करायचं म्हणजे काय हो, एक ऑफिस टाकायचं आहे तुम्हाला एक सॉफ्टवेअर यायला पाहिजे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सॉफ्टवेअर आहेत आहे ना, नवीन म्हणजे तुमचा सपोज माझा एरिया आहे 1000 स्क्वेअर फीटचा. 1000 स्क्वेअर फीटमध्ये साहेब घर कसं तयार होईल असं जर मी विचारलं, अरे मी डायरेक्ट रेडीमेड प्लॅन तुम्हाला करून देतोय तयार. रेडीमेड प्लॅन, तुमचं घर दिसणार कसं ॲक्च्युअल हे सगळं मला तुम्हाला दाखवता येते. त्याच्यासाठी मला किती जागा लागते हो,
आता मी उभारलो एवढी जागा मला बास आहे ऑफिससाठी, किती लागते 10x10, अहो खूप झालं, 10x10ची जागा खूप झाली. मी पार्टिशन करून एका साईडला माझी टीम बसू शकतो, एका साईडला माझं ऑफिस करू शकतो आहे. 10x10च्या खोलीत हा विषय चालू शकतो आहे. इंटेरियर डिझायनर वगैरे हा विषय झाला आहे आता तयार नवीन. सो याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. स्वतःचं स्टार्टअप करणं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सोपं आहे. ओके, इलेक्ट्रिकलमध्ये बोलायचं म्हणलात तर ह्या सगळ्या ब्रांचेस डिपेंडंट आहेत. जर तुमचं कन्स्ट्रक्शन झालं, जर तुम्ही बिल्डिंग बांधलात, तुम्हाला मेकॅनिकल इंजिनियर लागतात, तसेच तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनियर लागणारच आहे. म्हणजे बिल्डिंग बांधल्यावर मेकॅनिकल कसं म्हणणार, काहीतरी बिल्डिंग म्हणजे नुसतंच भिंती ओढल्यात आणि कॉलम लावला असं नाही हो, त्या रिलेटेड काहीतरी आत करायला पाहिजे की. इलेक्ट्रिकल तर लागणारच. रोड म्हणला की लॅम्प आलेच हो, घर म्हणलं की आतमधलं लाईटिंग वगैरे सगळा विषय आलाच. आणि हे लाईट्स वगैरे किंवा इन्स्ट्रुमेंट्स वगैरे म्हणलात की मग त्यात मेकॅनिकल येतोयच हो. मोटर वगैरे, कॉम्प्रेसर वगैरे म्हणलात, फॅन जरी म्हणलात, अरे त्यात मेकॅनिकल इंजिनियर येतोयच. ठीक आहे, म्हणजे सिव्हिल म्हणलं की इलेक्ट्रिकल येते, इलेक्ट्रिकल म्हणलं की त्यात मेकॅनिकल लागतेच. सो ह्या सगळ्या तिन्ही एकमेकावरती डिपेंडंट ब्रांचेस आहेत. इलेक्ट्रिकलला सुद्धा चांगलं डिमांड आहे. बट आता सध्याच्या केसेसमध्ये पेमेंटचा जो विषय आहे, जॉब स्टार्टिंग जे स्केल आपण म्हणतोय, हे स्टार्टिंग स्केल नक्कीच CS पेक्षा यांचं कमी आहे. पण हे लॉंग टर्म चालणाऱ्या गोष्टी आहेत. याच्यातून तुम्हाला काय जॉब मिळालाच नाही आणि घरात बसून आहे असं होत नाही. ओके, यात काही ना काही करता येते. स्वतःचं सेटअप नक्कीच चालू करता येतोय. आजकाल आम्ही बघतोय की अरे ते इलेक्ट्रिकल फिटिंग करणारी लोकं किंवा मेकॅनिकलमधलं प्लंबिंग करणारी लोकं अरे आजकाल कित्येक रुपये मिळवतात स्किल वापरून. अहो साधा ITI झालेला माणूस इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि मेकॅनिकल इंजिनियर हाताखाली ठेवतोय आणि मग बिल्डिंगचं सगळं इलेक्ट्रिकल जे काय कनेक्शन्स आहे करून घेतोय. ITI झालेला माणूस का, कारण त्याने इलेक्ट्रिकलमध्ये केला होता आणि नंतर आधी त्यानं सुरुवातीला केला, त्यामुळे तो सेट झाला आणि आता इंजिनियर हाताखाली ठेवतोय. अशा गोष्टी आहेत. ही फॅक्ट आहे, ही रियालिटी आहे. आसपास जाऊन बघा, ही आसपास घडणाऱ्या गोष्टी आहेत. मी म्हणलं तुम्हाला, मी सगळ्या तुम्हाला फॅक्ट सांगतोय. ओके, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पण तोच विषय आहे. ITI डिप्लोमा झालेले माणूस हाताखाली इंजिनियर ठेवतोय आणि स्वतःची टीम रन करतोय. सो हे स्वतःचं स्टार्टअप तयार करण्यासाठी लागणाऱ्या ब्रांचेस आहेत. स्वतःचं काहीतरी चालू करायचं, यातली कुठली तरी ब्रांच निवडा, बेस्ट आहे. विषय राहतोय केमिकल इंजिनिअरिंगचा. जरा असं इग्नोर होणारी ब्रांच आहे, कारण का तेवढे फारसे कॉलेजेस नाही आहेत जे केमिकल इंजिनिअरिंग प्रोव्हाइड करतात. खूप कमी कॉलेजेस आहेत. महाराष्ट्रामध्ये एक सेपरेट युनिव्हर्सिटी आहे, UDCT मुंबईला, VJTIच्या बरोबर समोर आहे. सुरुवातीला VJTI मुंबईमध्ये माटुंगाला आहे. सुरुवातीला मी MTechला तिथं होतो, मला आधी तिथं मिळालं होतं. नंतर मग मी NIT सुरतला गेलो. तिथं माझ्या आणि संदीप सरांची खरं तर पहिला ओळख झाली होती. त्याच्या बरोबर समोर हे UDCTचं एक कॉलेज आहे केमिकल इंजिनिअरिंगचं. मग त्यावेळेस आम्ही काय काम नाही म्हणल्यावरती जायचो केमिकल इंडस्ट्रीमध्ये. अरे नेमकं केमिकल ब्रांचमध्ये शिकवतात काय, कारण 11वी-12वीला आम्ही शिकतोय काय होते केमिकल रिॲक्शन्स हो ना, ह्याच शिकतोय. बेसिकली केमिकल इंजिनिअरिंगमध्ये अजून काय काय शिकवतात हे क्युरियासिटी म्हणून, त्यावेळी तर आम्हाला काहीच माहीत नव्हतं. केमिकल इंजिनिअरिंग ब्रांच नेमकं एक्झॅक्टली काय असतं माहीत नव्हतं, एक्झॅक्टली काय काय शिकवतात. गेल्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी आम्हाला क्लिअर झाल्या होत्या किंवा तिथले मित्र आमच्या ओळखीचे झाले जे आता अजून देखील आमच्या कॉन्टॅक्टमध्ये. त्यांच्या बोलण्यातून आम्हाला येते की केमिकल इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये आत्ता खूप डिमांड आहे फूड इंडस्ट्रीमध्ये. वेगवेगळे फूडवरती काहीतरी वेगवेगळे प्रोजेक्ट काहीतरी करायचे, नवीन काहीतरी मार्केटमध्ये आणायचं. मग आता आजकाल लोक हेल्थ कॉन्शियस झालेत. मग हेल्थ कॉन्शियस रिलेटेड फूडमध्ये काय काय लागते, कुठलं ॲड करायला पाहिजे, काय काय केमिकल फॉर्म्युला लावायला पाहिजे, याच्या रिलेटेड चालते. किंवा ब्युटीच्या रिलेटेड. अरे आजकाल लोक भरपूर सेल्फ कॉन्शियस झालेत की मला चेहऱ्याला मला काय लावायला पाहिजे, मला केसांना काय लावायला पाहिजे है ना, कपड्याला मला कुठलं केमिकल लावायला पाहिजे सो दॅट कलर जाणार नाही किंवा कलर फ्रेश राहील किंवा त्याचा स्मेल चांगला येईल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या केमिकल इंजिनिअरिंगच्याच आहेत. सो केमिकल इंजिनिअरिंग ही ऑल्दो अंडर एस्टिमेट ब्रांच आहे, तेवढी त्याला अंडर एस्टिमेट करू नका. ही पण खूप चांगली ब्रांच आहे. याच्यामधून पण तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या मिळू शकतात, खूप चांगल्या मिळतात. ओके, सो हा सगळा विषय आहे. ब्रांचेसमध्ये मेनली मी कव्हर केलेत 6 ब्रांचेस. पहिला CS, IT आणि त्यांच्यापासून डेव्हलप झालेल्या आत्ताच्या AI DSML. ओके, म्हणलं मी तुम्हाला परत एकदा मी सांगतो, प्रेफरन्स कोणी द्या ज्याला चांगले मार्क्स आहेत आणि ज्याला ॲव्हरेज मार्क आहे पण जो स्किमर आहे आणि ज्याला इंटरेस्ट आहे, ज्याला कोडिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ज्याला कॉम्प्युटरवरती काम करण्यात इंटरेस्ट आहे, जावा CS ला. नसेल दुसरा प्रेफरन्स द्या इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनला. ओके,
इन्स्ट्रुमेंटेशन याच्यात अजून रिलेटेड इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन रिलेटेड ब्रांच आहे. ओके, याच्यामध्ये बेसिकली हार्डवेअरवरती किंवा चिपवरती काम करावं लागतं. CS रिलेटेडच आहे. इलेक्ट्रॉनिक्स असं झालं की इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आम्ही गणलो सर नाही आम्हाला कोडिंगमध्येच इंटरेस्ट होता. अरे मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स नंतर परत कोडिंगचं सेपरेट कोर्स करू शकताय. ॲडिशनल AI DS स्कोर करू शकताय आणि त्याच्यामध्ये परत जाऊ शकताय. मुलींसाठी बेस्ट ब्रांच. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल ह्या सगळ्या कोअर ब्रांचेस आहेत. मदर ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग आहे. स्वतःचा स्टार्टअप चालू करायचा आहे. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल प्रेफरन्स द्या. ह्या तिघांना पण जॉब अपॉर्च्युनिटीजमध्ये मरण नाही आहे. तिघांना कुठं ना कुठं जॉब मिळणार. असं नाही की इंजिनियर झाला आणि जॉब मिळाला नाही, असं नाही होणार. तुम्हाला जॉब कुठं ना कुठं मिळणार आहे. स्वतःचा स्टार्टअप चालू करायचा आहे. सिव्हिल बेस्ट आहे. पुढचे काही वर्ष सिव्हिलमध्ये खूप चांगलं डिमांड राहणार. त्यानंतर इलेक्ट्रिकलमध्ये स्वतःचं काहीतरी चालू करायचं आहे, जाऊ शकताय. मेकॅनिकल स्वतःचं चालू करायला अवघड आहे. स्टार्टअप इनिशियल कॉस्ट जास्त आहे, पण मला जॉब कुठं ना कुठं मिळणार आहेत. जॉब अपॉर्च्युनिटी तर मला जोपर्यंत मी जिवंत आहे मला जॉब मिळत राहणार मेकॅनिकलमध्ये. ओके, पण कमी पगाराचा जॉब मिळणार. CS वाल्याला कम्पेअर करायचं नाही. CS वाल्याला मिळत असला 10 लाखाचं पॅकेज, तुम्हाला 4 लाखाचं 5 लाखाचं पॅकेज मिळणार, पण मिळणार गॅरंटेड. त्याला 10चं मिळेल का नाही सांगता येत नाही. जॉबचा काय म्हणूयात आपण सिक्युरिटी जे आहे तो चांगला असला, तो जर स्वतःमध्ये अपडेट करत असला कॉम्प्युटर इंजिनियर, तरच त्याला जॉब सिक्युरिटी मिळणार आहे. अदरवाईज मेकॅनिकलला आणि जॉब सिक्युरिटी राहणार आहे बऱ्यापैकी ॲज कम्पेअर टू हिम राहणार आहे. ओके, नंतर कुठलं आपलं केमिकल इंजिनिअरिंग. केमिकल इंजिनिअरिंग मी म्हटलं तीसुद्धा ट्रेंडिंग आहे. फक्त काय याच्यात जॉब अपॉर्च्युनिटीज कम्पॅरेटिव्हली कमी आहेत. फूड इंडस्ट्रीज किती आहेत? कमी आहेत. केमिकल इंडस्ट्रीज आता बोलायचं म्हटलं तर किती आहेत? अरे कम्पॅरेटिव्हली कमी आहेत. शक्यतो जिथं आपल्याला कोस्टल एरिया असतो आहे, म्हणजे जिथं सी लाईन आहे तिथंच शक्यतो केमिकल फॅक्टरीज असतात, सो दॅट ते केमिकल्स वॉटरमध्ये सोडता येतील इझिली. असे म्हणजे गोव्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी, थोडंसं गुजरातसारख्या ठिकाणी केमिकल इंजिनिअरिंगचे प्लांट्स बघायला मिळतात. आणि हे कमी प्लांट्स आहेत, त्यामुळे अपॉर्च्युनिटीज कमी आहेत, कॉलेजेस पण कमी आहेत. ओके, सो ज्याला इंटरेस्ट आहे त्यानंच केमिकलमध्ये जावं. कुठं मिळत नाही म्हणून केमिकलमध्ये जाऊ नका, अडकून पडाल. ओके, सो हा सगळा व्हिडिओ. अजून काही शंका असतील, अजून काही तुमच्या मनात असेल, बिंदासपणे विचारा. रिलेटेड जे काय आहे ते मी जेन्युइनली फॅक्ट तुमच्याशी शेअर करू. ओके, थँक्यू व्हेरी मच.